पाहूया पुढच्या बातम्या। गेल्या 45 वर्षांपासून दुर्गाडी किल्ल्यावर धगधगत असलेला धार्मिक वाद यंदाच्या बकरी ईदच्या निमित्ताने पुन्हा एकदा पेटला। दुर्गाडी किल्ल्यावर शिवसेनेचे पदाधिकारी आक्रमक झाले। ज्यावेळी मुस्लिम धर्मीय दुर्गाडी किल्ल्यावर नमाज पठण करतात त्या काही काळासाठी हिंदू धर्मीयांना प्रवेशबंदी करण्यात आली होती आणि यावर शिवसेनेने आक्षेप नोंदवत जोरदार आंदोलन केलं। मात्र मुस्लिम धर्मीयांनी दुर्गाडी किल्ल्यावर नमाज अदा केली। काही वेळानंतर ठाकरेंच्या शिवसेनेचे शिवसैनिक टिळक चौकात दाखल झाले आणि तिथे देखील जोरदार आंदोलन केलं। शिवसेनेच्या दोन्ही गटांनी आंदोलन केलं। दुर्गाडी किल्ला परिसरात नमाज पठण सुरू असताना तिथे प्रवेशबंदी करण्यात आली होती हिंदू धर्मीयांना आणि यावरूनच दोन्ही शिवसेना आक्रमक झाल्या। सुरुवातीला ठाकरेंच्या शिवसेनेने आंदोलन केल्यानंतर नमाज पठण झाल्यानंतर शिंदेंच्या शिवसेनेनेही आंदोलन केलं टिळक चौकामध्ये। छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या किल्ल्यावरती दुर्गा मातेचं मंदिर आहे, हे ज्ञात आहे आणि हे संपूर्ण जगाला माहिती, हा इतिहास आहे। तरी देखील सातत्याने या ठिकाणी आम्हाला बंदी घातली जाते, पोलीस प्रशासन सगळ्यांनी अडवलं जातं, हे चुकीचं आहे। आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध करतोय आणि हे आंदोलन जर कधी त्यांनी व्यवस्थित या निर्णय नाही दिला तर पुढच्या वर्षी संपूर्ण जन आंदोलन असेल, न भूतो न भविष्य अशा पद्धतीचे आंदोलन होईल, हे लक्षात घ्यावं। पुढची बातमी पाहूया। कल्याणमध्ये सर्वोदय सृष्टीसागर कॉम्प्लेक्समध्ये बोकडांची कुर्बानी प्रकरणी 5 जणांवर गुन्हा दाखल झालाय। बाजारपेठ पोलीस ठाण्यात एका इमारतीचे सेक्रेटरी, चेअरमन आणि इतर 5 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। केडीएमसीच्या परवानगीशिवाय अवैधरित्या आणि निर्दयीपणे बोकडांची कत्तल केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे। सकाळी सोसायटीच्या आवारात कोणत्याही प्रकारच्या कुर्बानीला पोलिसांनी मनाई केली होती। तर मुंबईच्या गोरेगाव पूर्वेकडील गोकुळधाम परिसरात सध्या तणावपूर्ण शांतता आहे। काल सोसायटीच्या आवारात कुर्बानी देण्याच्या मुद्द्यावरून 2 गटांमध्ये वाद निर्माण झाला होता। या वादानंतर परिसरातलं वातावरण तापलं होतं। संभाव्य तणाव लक्षात घेऊन प्रशासनाने तातडीने पावलं उचलली। गोकुळधाम परिसरात आजही मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासन सतर्क आहे। तसंच नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये आणि शांतता राखावी असं आवाहन पोलिसांनी केलंय। दरम्यान एनडीटीव्ही मराठीच्या प्रतिनिधी सुजाता द्विवेदी यांनी भाजप नगरसेवक आणि नगरसेविका प्रीतम सातम यांच्याशी याबाबत बातचीत केली आहे। पाहूया। या सोसायटीपासून 1 किलोमीटरच्या आतच अधिकृत जागा ऑलरेडी अलॉट केलेली होती, तर त्यांनी तिकडेच करावं अशीच आमची मागणी होती आणि त्याच पद्धतीने आम्ही ते केलं आणि आमचं सगळ्यांचं ऐकून महानगरपालिकेने पुन्हा निर्णय दिला आणि ती जी परमिशन होती ती कॅन्सल केली आणि त्यांना या 1 किलोमीटरच्या आत जे खडक पडायला आहे जागा दिलेली तिकडेच ते करणार आहेत आणि त्यांचे सुद्धा खूप खूप महानगरपालिकेचे सुद्धा आभार, मुंबई पोलिसांचे आभार आणि मुस्लिम बांधवांना आमच्याकडनं खूप खूप ईदच्या शुभेच्छा आणि त्यांचे सुद्धा आभार की त्यांनी सुद्धा हा निर्णय स्वीकारला। दरम्यान गोकुळधाम परिसरात आजही पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेले आहे। सोसायटीत कुर्बानी देण्यावरून वाद झाला होता आणि त्यानंतर गोकुळधाम परिसरात आजही पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। गोरेगावमधील भाजप नगरसेविका प्रीती सातम यांना धमकीचा फोन आल्यानं खळबळ उडाली आहे। अज्ञात व्यक्तीने फोन करून प्रीती सातम यांना धमकावलंय। काल गोरेगावच्या गोकुळधाम परिसरात सोसायटीत बकऱ्यांच्या कुर्बानीवरून वाद झाला होता। या वादात प्रीती सातम यांनी सोसायटीत कुर्बानी करण्यास विरोध दर्शवला होता। त्याच पार्श्वभूमीवर ही धमकी देण्यात आल्याचा संशय आहे। या संदर्भात मला सकाळपासून सगळ्यांचे फोन येत आहेत, सोशल मीडियाच्या माध्यमातून, फोन कॉलच्या माध्यमातून, व्हॉट्सअप कॉलच्या माध्यमातून। तर मी माझ्या वरिष्ठांशी चर्चा करून या ठिकाणी उद्या पोलीस स्टेशनमध्ये मी फाईल दाखल करेन। कॉलवर काय म्हणते ते लोक तुम्हाला आणि त्यांच्या मेन जे या संदर्भात मी तुमच्याशी डिटेलमध्ये उद्या सांगेन। दुसरीकडे कोल्हापूरमधील विशाळगडावरील कुर्बानी संदर्भात एक मोठी बातमी। कोल्हापूर सर्किट बेंचकडून बकरी ईद आणि उरूस काळात धार्मिक विधींना परवानगी देण्यात आली। 28 मे ते 2 जून दरम्यान ही परवानगी लागू राहणार आहे। 2024 मधील नियमांचं पालन करणं मात्र अनिवार्य करण्यात आलंय। प्रशासनाने यापूर्वी पशुहत्येला नकार दिला होता, मात्र न्यायालयाच्या आदेशानंतर आजपासून विशाळगडावर धार्मिक विधी पार पडणार आहेत।
प्रशासनाच्या देखरेखीखाली सर्व सोहळे पार पडणार असल्याची माहिती तहसीलदार सीमा सोनवणे यांनी दिली आहे. विशाळ गडावर कुर्बानीसाठी कोल्हापूर सर्किट बेंचनं परवानगी दिल्यानंतर प्रशासनाचं पथक गडावर दाखल झालं. आज सकाळी उच्च न्यायालयामध्ये बकरी ईदच्या अनुषंगाने विशाळगडावर जे नेहमीचे धार्मिक विधी होतात त्या अनुषंगाने रीट दाखल करण्यात आली होती. सदर रीटमध्ये 28 मे ते 2 जूनपर्यंत स्लॉटिंग हाऊससाठी परवानगी दिलेली आहे. त्याच्यामध्ये जे 2024ला जे सर्व निर्बंध घातलेले होते ते सर्व निर्बंध या स्लॉटिंग हाऊसमध्ये असणार आहेत. प्रशासनाच्या वतीने सर्व तयारी करण्यात आलेली आहे. सर्व प्रशासन सज्ज आहे. तरी सर्व भाविक भक्तांना ही विनंती आहे की जरी स्लॉटिंगला परवानगी दिलेली असली तरी तिथे राहण्याची निवासासाठी कुणालाही परवानगी दिलेली नाही आहे. त्यामुळे सर्व भाविक भक्त सकाळी जातील आणि संध्याकाळी दिवस मावळायच्या आधी गड उतरतील. तरी सर्वांना आव्हान आहे की सर्वांनी सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करावे व कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न कोणताही निर्माण होणार नाही यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे. धन्यवाद.